हाँ जी 15/4 तुम्हाला तुमचा कायदा तयार करून देतो। धन्यवाद साहेब, आभारी, आपला खूप खूप आभारी। 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी ही परवानगी देतो। धन्यवाद साहेब। पण आज आमच्या इथं ज्या जमिना होत्या पहिले 50 एकर होत्या, मग 25 झाल्या, 12.5 झाल्या, आज प्रत्येकाले अर्धा एकर, पाऊण एकर, रोज दिवसभरात मध्ये एटीओले 3 फोन 4 फोन करायला लागते। पोरीचं लग्न आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, कुणाला घर बांधायचं आहे। आता पहिल्यासारखी जमीन राहिलेली नाही, सगळ्याच्या जमिना नाही का अर्धा एकर, 20 गुंठे, 30 गुंठे अशा झालेल्या आहेत। 1 एकर 5 एकरच्या वर जमीन आता राहिल्या नाही। संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा लागू असताना अकोला जिल्ह्याला याच्यातून वगळण्यात आलेला आहे आणि ते वगळल्यामुळे आज एसडीओ च्या तिथे हे प्रकरण जातात आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जिल्ह्यात एका एसडीओ पाशी 500 प्रकरण प्रलंबित आहे आणि याच्यातली परवानगी द्यासाठी एसडीओ परवानगी देते, पण परवानगी घ्यासाठी याच्यात तुम्हाला माहित आहे ना बाकीच्या काय फॉर्मॅलिटी करायला लागते। याच्यात मग जो शेतकरी आहे, जो घेवाला आहे, तोही कमी न मागते आणि परमिशनले 6 महिने 8 महिने लागले की त्याजवळ ते दवाखाना मरतात। भाई विनंती आहे साहेब आपल्याला की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे, अकोला जिल्हा याच्यात वगळता कामा नाही। त्यावेळेच्या कलेक्टरची जी चूक झाली निमा अरोराची, ते आता होता कामा नाही, कारण या वेळेच्या कलेक्टर यांनी आपल्याला अहवाल दिलेला आहे। हाँ जी 15/4 तुम्हाला तुमचा कायदा तयार करून देतो। धन्यवाद साहेब, आभारी, आपला खूप खूप आभारी। 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी ही परवानगी देतो। धन्यवाद साहेब। 10 गुंठे 20 गुंठे हो साहेब। आता विचार काय आहे? हो महाराष्ट्राला कायदा रद्द करायला पुढे बिलकुल साहेब, फार चांगला निर्णय राहील। खूप लोकांना याचा फायदा होणार आहे, कारण एटीओची आपण परमिशन टाकल्यावर काय होते हे संपूर्ण सगळ्यांना माहित आहे।